बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहत आपण येवल्यातून. येवल्यातील गेल्या 3 ते 3.5 तासापासून सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं. 15 दिवसात तोडगा काढण्याच्या अधिकाऱ्यांच्या मागणीला आंदोलकांनी सहमती दर्शवली आहे. गेल्या 3.5 तासापासून येवला शहरातील विंचूर चौफुली या ठिकाणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित गाळेधारकांनी गाळ्यांच्यासाठी सुरू असलेलं रास्ता रोको आंदोलन अखेर स्थगित केलं आहे. 15 दिवसात ई-लिलावावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी मुदतीची मागणी केली. यावर रास्ता रोको आंदोलकांनी सहमती दिली. 15 दिवसात तोडगा न निघाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मी आंदोलकांसाठी राजीनामा देखील काय पण जीव देखील देईल असं किशोर दराडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. काय सांगाल, सुमारे 3 तासांपासून तुम्ही हा महामार्ग रोखून धरला होता, काय मागणी होती आणि काय तुम्हाला आता आश्वासन मिळालेलं आहे? नाही, आमची मागणी एकदम साधी आणि सोपी मागणी होती. गेल्या 18 वर्षापूर्वी आमचे गाळेधारकांचे स्वतःचे गाळे होते, ते काही कारणास्तव टेक्निकल मुद्दा काढून ते पाडण्यात आले. त्यावेळेस सांगितलं का तुम्हाला विस्थापितांना गाळे देऊ, पण याला गेले 18 वर्ष झाले. 18 वर्षापासून मुळात हे कामच दिरांगणीचं झालेलं आहे आणि 18 वर्षापासून आमच्या गाळेधारकांना न्याय मिळत नव्हता. सातत्याने आम्ही पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन त्याची खबर घेत नव्हती. मी सातत्याने पत्रव्यवहार केला. 21 सालात पत्र दिलं, 24 सालात दिलं. आता अर्थपुरवणी यादीमध्ये सुद्धा मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर कुठंतरी प्रक्रिया चालू झाली. पण प्रक्रिया चालू होत असताना ती येवलेकरांच्या हिताची वाटत नाही. त्याच्यामुळे मला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली. शिवसाहेबांनी सांगितलं 2014चा GR ही टेंडर केलं पाहिजे. पण मी शिवसाहेबांना पहिला प्रश्न केला का ही 14चा GR जर असेल तर 17 साली जर नगरपालिकेचं जे टेंडर झालं ते तर ऑफलाईन पद्धतीनेच झालं. त्यामुळे तुम्ही असं काही ठरवलं का या 18 वर्षापूर्वी 166 लोकांचे गाळे पाडले, त्यांचं पुनर्वसन करायचं नाही, असा काय त्यांचा उद्देश आहे का? गेल्या प्रत्येक वर्षापासून आमचे गाळेधारक सातत्याने संघर्ष करत आहे, पण त्यांना न्याय कुठं मिळत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आमच्या गाळेधारकांना न्याय मिळावा अशी मी ह्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि आता प्रशासनाने आम्हाला विनंती केली, एक 15 दिवसाची आम्हाला वेळ द्या, शासनाशी आम्ही चर्चा करू आणि योग्य ते आमच्या विस्थापित गाळेधारांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ. जर न्याय नाही मिळाला तर माझा राजीनामा घ्या. तर या गाळेधारकांसाठी तुम्ही राजीनामा पण देण्याची तयारी? या गाळेधारकांसाठी मी जीव बी द्यायला तयार आहे. राजीनामाच काय, कारण ते माझं आत्म आहे आणि त्यांच्याच जीवावर मी आज लहानचा मोठा झाला. या गावचा मी भूमिपुत्र आहे. काही झालं त्यांच्यासाठी मी लढणार आहे आणि सातत्याने लढणार आहे. आज येवला शहरामध्ये शिवसेनेने रस्ता रोको आंदोलन पुकारलं. खरं तर हे आंदोलन एका पक्षाचं नव्हतं, तर हे सर्व पक्षीय आंदोलन निर्माण झालं. हे जन आंदोलन, येवलेकरांचं आंदोलन निर्माण झालं. का तर गेल्या 18 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले स्थानिक आमचे व्यापारी बांधव आज त्यांना 18 वर्षानंतर रस्त्यावर येण्याची वेळ आली. का आली? आमचं एकच म्हणणं आहे, सर्व पक्षीय येवलेकरांचं हे म्हणणं आहे का शासनामध्ये बसलेले कॅबिनेट मंत्री असतील येवल्याचे, त्याचप्रमाणे इतरही पक्षातले इतर मंत्री असतील, त्यांनी येवलेकरांना आता न्याय दिलाच पाहिजे. येणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये येवलेकरांचा हा विषय त्यांनी अधिक्रमाने मांडला पाहिजे आणि या विस्थापितांना प्रथमदर्शी न्याय दिला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये सर्व येवलेकर पुन्हा एकदा 15 ऑगस्टला एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. आज विस्थापित गाळेधारकांसाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. विस्थापित हे गेल्या 18 वर्षापासून यांना गाळे पडलेले, त्यांना गाळे मिळाले नाही. त्यासाठी जी ई-लिलाव टेंडर होणार आहे ते टेंडर रद्द करण्यासाठी व विस्थापितांना तिथे पुनर्वसन करण्यासाठीची आमची मागणी होती. तर शासनाने आम्हाला 15 दिवसाचा वेळ मागितला आहे. आम्ही त्यांना 15 दिवसाचा वेळ दिला आहे. त्या आमच्या मागण्या जर 15 दिवसात मान्य झाल्या नाही तर आम्ही 15 दिवसानंतर पुन्हा रस्त्यावर उतरू. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा. येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.